एकदा स्वागत. पावसाचीच खबरबात. यंदा मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अकोल्यासह विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. पिकांना अंकुर सुद्धा फुटलेले आहेत. पण अंकुरित पिकांवर वाणी किडीनं हल्ला केलाय. कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आलंय. शेतकरी त्यामुळे त्रस्त झालाय. दुसरीकडे पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे यंदा जळगावात 3 महिन्यांमध्ये 27,661 शेतकऱ्यांच्या 15,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय. या जूनमध्ये 4,016 हेक्टरचं नुकसान झालं तर 3,488 शेतकरी बाधित झाले. सर्वाधिक फटका केळी उत्पादकांना बसलेला आहे. दोन दृश्य एका वेळेला आपण बघतोय, अकोल्यातली आणि जळगावमधली. विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे, पण रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकं धोक्यात आलेली आहेत. तर जळगावामध्ये केळी बागांना सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात केळी उत्पादकांचं नुकसान झालेलं आहे. अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीनं पावसानं फटका बसवलेला आहे. एक तर उशिरा पाऊस आला त्यामुळे काही भागात फटका बसलाय, तर उशिरा पाऊस आल्यानंतर तो मुसळधार सलग बरसतो आहे, म्हणूनही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला तरी पेरण्या रखडल्यात. कराड, पाटण या तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं उघडीप देताच शेतकरी भुईमूग, सोयाबीन, ऊस लागवड करण्याकडे व्यस्त आहे. तर सोलापूरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. ही दोन दृश्य कराडची आणि सोलापूरची. कराडमध्ये पेरणी करायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे सोलापुरात पेरणी रखडली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने आणि स्वरूपाचा पाऊस पडतोय, त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज घ्या आणि त्यानंतरच पेरणी करा. सोलापुरात मात्र दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे, कारण पावसाचं काही नीट चिन्ह दिसत नाहीये.